जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंगवरील एक अनोखी आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आज व्हिडिओ जो एकदम जबरदस्त गोव्याच्या किनाऱ्यावर या सॉन्गवरती झाले आहे. तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंग शिकवत असतो. तर सोबतच मित्रांनो, आजचा जो बिटमार्क आहे तो आहे त्या मित्रांनो, त्या बिटमार्कला एक पासवर्ड आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, मग पासवर्ड भेटेल मित्रांनो. पासवर्ड जो आहे तो मी बोलून दाखवणार आहे मित्रांनो. पासवर्ड 2 स्टेपमध्ये आहे, एक आधी सांगितले जाईल, एक नंतर सांगितले जाईल. तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला. इच्छा तुझे मनी ये वो माझे तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्या टेलिग्राम चॅनल अलर्ट मोशन हा ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर टेलिग्रामवरच एक आहे त्या बिटमार्क प्रोजेक्टची लिंक आहे, ते इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे आहे मित्रांनो प्रोजेक्ट. तर मित्रांनो, इम्पोर्ट केल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे. खाली स्क्रोल करायचं आहे. इथे ग्रुप अँड मास्क वन हे बघू शकता मित्रांनो, हे ग्रुप्स आहेत मित्रांनो. ह्या ग्रुपमधले फोटो तुमचे लावायचे असतील तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा ग्रुपवर क्लिक करायचे. त्यानंतर एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. ते बघू शकता 3 लेअर्स आलेत मित्रांनो, एक सर्कलचे आणि एक इंक इफेक्ट. त्यानंतर SP भाऊचे फोटो. त्यानंतर SP भाऊचे फोटोवर क्लिक करून डिलीट करून टाकायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोटो ॲड करून घ्यायचे आपली कोणती फोटो हवी ते त्या फोटोवर क्लिक करायचं. त्यानंतर इथे कोपऱ्यात प्लस आयकॉन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं, ॲड होऊन जाईल. त्यानंतर एंडला यायचं आहे. त्यानंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एंडपर्यंत येऊन जाईल. त्यानंतर खेचून खाली घ्यायचं फोटोला. तर बघू शकता त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून त्या 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि साईज बारकी करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता केल्यानंतर 1 नंबरच्या ऑप्शनवरती येऊन इथे तुम्ही सेट करून घ्यायचं आहे कसे करायचे कसे. त्यानंतर बॅक यायचं आहे. बघू शकता फोटो ॲड झालेला आहे. त्यानंतर अशाच प्रकारे ग्रुप्समधले फोटोज तुमचे ॲड करून घ्यायचे मित्रांनो. 4 ॲड करायचं मित्रांनो. जर मी ॲड करून घेतो मित्रांनो, टाईम लय मोठा होईल मित्रांनो व्हिडिओ, तर मी व्हिडिओ स्किप करतो. तर मित्रांनो, ह्या ग्रुप्समधले फोटो ॲड केल्यानंतर हा जो बॅकग्राऊंडला फोटोज आहेत मित्रांनो, ह्या बॅकग्राऊंडला ते जर तुम्हाला चेंज करायचे असतील तर एकदम खाली स्क्रोल करायचं. इथे बघू शकता फोटोची लेअर आहे, त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जाऊन या ऑप्शनवरती क्लिक करायची. इथे बघू शकता मी टच केलेलं आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कोणती फोटो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा मित्रांनो. मी सिलेक्ट करून घेतो. बघू शकता मित्रांनो, आता मी ही फोटो सिलेक्ट करून घेतो. सिलेक्ट झालेली आहे मित्रांनो मागे. त्यानंतर ह्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची ऑप्सी किती हवे तेवढी करून घ्यायचे. मी 10 ठेवतो मित्रांनो. त्यानंतर सगळे बॅकग्राऊंडचे फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो. 4 लेअर्स आहेत मित्रांनो. ॲड केल्यानंतर त्यानंतर इथले फोटो ॲड करण्यासाठी मित्रांनो डबल बीटचा इथे बघू शकता मित्रांनो. याच्या पुढचे फोटो ॲड करण्यासाठी मित्रांनो सेम प्रोसेस आहे मित्रांनो. या पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणते फोटो हवे आहे ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, येऊन जाईल मित्रांनो. तशाच प्रकारे सगळे फोटोज रिप्लेस करून ॲड केल्यानंतर बघू शकता मित्रांनो सगळे फोटोज ॲड झालेले आहेत. त्यानंतर तर मित्रांनो, आपलं लोगो लावण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्या पिक्सल लॅबमधून लोगो क्रिएट करून घ्यायचं. त्यानंतर आपल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक करायचं आहे. इथे बॉक्सच्या आयकॉनवरती क्लिक करून इथे वरी पिक्सल लॅब फोल्डर घ्यायचा मित्रांनो. त्यानंतर आपला लोगो घ्यायचा मित्रांनो. ह्याच्यातनं मी हे लोगो तयार केलेला हे लावून घेतो मित्रांनो. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन या 3 नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन ह्याची साईज लहान करून घ्यायची. त्यानंतर 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन कुठे हवं आहे तिथे सेट करून घ्यायचं मित्रांनो. मी वरच्या कोपऱ्यामध्ये सेट करून घेतो. त्यानंतर एंडला यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. एंडपर्यंत वाढून घ्यायचं मित्रांनो. वाढून घेतलेलं आहे मित्रांनो.
तर मित्रांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. मित्रांनो या व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर एक्सपोर्टचा नावाचा ऑप्शन आहे ते क्लिक करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो एक्सपोर्ट होत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवं ते सुद्धा कमेंट नक्की करून सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तर भेटूया पुढच्या आणि नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय जय. पासवर्ड आहे मित्रांनो 2025.